नमस्कार, मी सुचिता आपल्यासोबत एका सिरीज घेऊन येत आहे, ती म्हणजे पॅरेंटिंग या विषयाला घेऊन. माझ्याकडे पॅरेंटिंग जेव्हा चर्चा होते आणि मुलं जेव्हा चर्चा करतात तेव्हा लक्षात आलं की आई वडील म्हणतात की हे मुलं तुमच्यासोबत व्यवस्थित बोलत नाही, चर्चा करत नाहीत, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि आम्हाला मग त्यामध्ये एक असं वाटते की ऐकत नाही तर कसं होईल, मुलं चुकतील का, ही एक भीती नेहमी असते आणि त्यातून आई वडील मुलं यांच्यामध्ये खूप मोठा एक दुरावा निर्माण होतो आणि मुलं आपल्यासोबत बोलत नाही असा विचार मनात येतो. मला काय वाटते याला काय कारण आहे? याला फक्त मोबाईल हे कारण असेल का, की मुलं मोबाईलमध्ये जातात, तासंतास गप्पा करतात, त्याच्यामध्ये मुलांसोबत बोलतात, मुलींसोबत बोलतात आणि ही काहीतरी पिढी अशी वेगळी झालेली आहे? असं नाही आहे. मुलांना समजून घेणं गरजेचं आहे. हा माझा अनुभवातून मी तुम्हाला सांगते, कारण रोजच्या केसेस येतात. रोजच्या सोबत मी जेव्हा मुलांसोबत बोलते किंवा पॅरेंट्स सोबत बोलते तेव्हा एक लक्षात येतो की हळूहळू आपल्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. जेव्हा मूल हे तुमच्यासोबत बोलायला जातं तेव्हा तुमचा मूड काहीतरी वेगळा असतो. ते सांगायला जातं तेव्हा तुम्ही म्हणता की आता बोलायचं नाहीये, थांब. नंतर काही बोलायला वेळाने गेलं तर म्हणतात की नाही 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 आता मला हे काम करायचं आहे, कारण की आपल्यावर पण कामाच्या ओझे जबाबदाऱ्या आहेत. परंतु आपण हे सगळं कशासाठी करतो? आपण या सगळ्या गोष्टी कशासाठी करतो? आपल्या मुलांसाठी. म्हणून पॅरेंटिंग हा खूपच महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही संवाद साधणं, मुलांना कसं हँडल करणं हे शिकलंच पाहिजे. शिकल्याशिवाय होणार नाही. तुम्ही म्हणाल की नाही आम्ही व्यवस्थित करतो, नाही, तिथे कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो, म्हणून आपलं मूल कुठेतरी दुराव्यामध्ये निर्माण होत आहे, कुठेतरी एन्झायटी मध्ये जाण्याचं प्रमाण दिसतोय. मुलांना कुठेतरी वस्तूची भीती वाटते पण तुम्हाला सांगत नाही, कुठेतरी एक्स्ट्रा विचार करून कुठले तरी निर्णय घेते आणि निर्णय चुकल्यात नंतर मला आई वडील काय म्हणतील ह्याची जेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या डोक्यात जेव्हा चर्चा होते, जेव्हा त्यांच्या डोक्यात घालमेल तयार होते ना, तेव्हा ते स्पेस घेऊ शकत नाही तुमच्यासोबत बोलण्याचा. म्हणून पॅरेंटिंगच्या टिप्स माहीत करून घेणं गरजेचं आहे. मुलांना काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं आहे. एका थर्ड पर्सन सोबत चर्चा करून तो मुद्दा सॉल्व्ह करून घेणं गरजेचं आहे. बघा, पती पत्नीच्या नात्यामध्ये आपण नेहमी बघतो आहे, पती पत्नीच्या नात्यामध्ये आपण ते आयुष्य घासत घासत बाहेर आणलेलं आहे. आमच्या बाईला म्हणतात ऍडजस्ट केलं, नवरे म्हणतात करावं लागते, पण ऍडजस्टमेंट पती पत्नीच्या नात्यामध्ये चालेल, मुलांमध्ये नाही, पॅरेंटिंग मध्ये नाही. मुलं हातचे गेले तर आपल्या हातात काही मिळणार नाही. म्हणून गरजेचं आहे टिप्स फॉलो करणं, कुठेतरी माहिती करून घेणं. म्हणून मी तुमच्यासोबत एक सिरीज चालवणार आहे, आपण कंटिन्यू राहणार आहोत. तर खरंच या विषयाला घेऊन आपण सिरियस होऊया, या विषयाला घेऊन काहीतरी शिकूया आणि आपल्या मुलांना खूप छान पद्धतीने पुढे घेऊन जाऊया. यासाठी आपण सगळे सोबत आहोत, यासाठी सगळे एकत्र येऊ.